नमस्कार, मी डॉक्टर अशोक टी पाटील, जळगाव, खान्देश. मी पुन्हा व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्या समोर येते. मी जे मिश्र पद्धतीने उपचार करून जे फायदे होतात त्याबद्दल वेगवेगळे अनुभव मी सांगतोय आपल्याला. आणि ते अनुभव, त्याचा वापर अशा गोष्टी करता करायचा आहे फक्त की जिथं तुम्हाला बाकी प्रत्येक गोष्टीला नाही, की ज्या ठिकाणी रिझल्ट मिळत नाही, गुण येत नाहीये, डॉक्टर थकले एक पॅथीचे, सिंगल पॅथीचे, किंवा तुम्ही कंटाळलाय, त्या ठिकाणी मिश्र पॅथीचा चांगला फायदा होतो. वेळ जातोय, पेशंट कॉम्प्लिकेटेड होत आहेत आणि पैसा जातोय, तर त्या ठिकाणी मिश्र पॅथीचा वापर करायचा आहे आणि तिथं मग तुम्हाला खूप अद्भुत त्याचे गुण मिळतात. उलटं सुटलं दोन्ही पॅथी म्हणजे वापरा, त्याच्याकडे कॉम्बिनेशन घ्यायचा, त्या डॉक्टरकडे त्यावेळेला अवेलेबल होणार नाही. पण तुम्ही खूप सगळे फिरून आले आणि डॉक्टरांनी वेगवेगळे उपाय सांगितले आणि ते त्रासदायक होते, त्यावेळेला करा, अगर करा. अजून एक गैरसमज आहे, समज म्हणण्यापेक्षा गैरसमज, की एक पॅथीचं औषध सुरू असताना दुसऱ्या पॅथीचं औषध देऊ नये. नाही, चालतं, अजिबात नाही. कोणी जर असं म्हणत असेल की आग्रह की नाही आम्ही ही पॅथी देतो, तुम्ही ती पॅथी देऊच नका, तर मी असं म्हणेल, जे म्हणतात देऊ नका त्या डॉक्टरला सांगा आम्ही देतो, आमच्या जवळ आणि द्या औषधं, फायदा खूप होतील. कारण एका वेळेला एका पॅथी, जे कॉम्प्लिकेटेड पेशंट आहे, जे कॉम्प्लिकेटेड आहे किंवा पेशंट रिस्पॉन्स देते चांगले, त्यांना एका वेळेला 2-3 पॅथी दिल्या तर चालतात, फायदा. पण कोणी म्हणत असेल की नाही देऊ नका असं, तर तुम्ही, मी असं म्हणते, त्यांना सांगा आम्ही आमच्या जबाबदारी देतो, तुम्ही जबाबदारी स्वतः घेऊन द्या, फायदे होणार. ते नाही म्हणत असेल, मी असं म्हणेन की ते डॉक्टर बदला. एका वेळेला 2-3 पॅथी देतात, फक्त एवढंच आहे, थोडं एक पॅथीचं औषध दिलं तर थोडंसं अंतर ठेवा. औषधं कोणती त्याप्रमाणे डॉक्टर सांगतील, त्याप्रमाणे त्यात गॅप ठेवा आणि त्या पद्धतीने द्या ते. आणि सांगा डॉक्टरना आम्ही 2-3 पॅथी देणार आहे. कारण की माझे अनुभव आहे, आता म्हणजे हाडांच्या डॉक्टर असतात, हाडांचं खूप कॉम्प्लिकेटेड वय झालेलं असतं आणि त्यांना वेगवेगळे त्रास असतात, तेवढे ऑर्थोपेडिक उपचार होतात. काय प्रत्येक पॅथीचं मास्टरी पण आहे, लिमिटेशन पण आहे. पण त्यावेळेला ते म्हणजे कोणी म्हणतात की हे नका घेऊ, ते नका घेऊ. पण त्यावेळेला जर तुम्ही आयुर्वेदिक होमिओपॅथी जर घेतलं ऑर्थोपेडिक मध्ये, हाडांच्या समस्यांमध्ये, तो मी पहिले 1-2 महिन्यात जबरदस्त, की अक्षरशः ज्या डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला खूप काळ असंच राहावं लागेल, असंच चालावं लागेल, चालू शकणार नाही, हे नाही, ते 2-2 महिन्यात खूप चांगले होतात. आणि जे डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू असते त्यांची स्पेशालिस्टची, ते सुद्धा आश्चर्यचकित होतात, मी पाहिलंय. कारण होमिओपॅथीमध्ये, आयुर्वेदात असे औषध आहेत की ते हाडं मजबूत करतात, जोडतात चांगलं, त्यांना ताकद देतात, कॅल्शियम वाढतं ऑटोमॅटिक. काय तर त्याच्यासाठी तुम्ही आग्रह करा की जिथं ही किरकोळ गोष्ट नाही, की एक लॉंग टर्म आहे आणि थकलात, एक डॉक्टर थकले 2, त्यावेळेला तुम्ही याचा उपयोग करा. तुम्हाला नैराश्य येणार नाही, पैसा जाणार नाही आणि पेशंट तुमचा रिकवर होईल. कारण की मी आता माझ्याकडे येणारे जे बरेच पेशंट आहेत, काही की 2 वर्ष 5 वर्ष झाले, आता एक परवा एक बुलढाण्याचा पेशंट आला होता माझ्याकडे, 19 वर्षापासून त्या माणसाला त्रास होत आहे. त्या पेशंटने सगळे महाराष्ट्रातले काय हे असेल आयुर्वेदिक, होमिओपॅथी, ॲलोपॅथी औषधे घेतली, तेवढे कोर्स, पण त्याला फायदा नाही झाला. आणि त्याला मी आता मुलाची तारीख आहे 7-8 दिवसापूर्वी औषध दिलं त्याला, खूप त्रासदायक. मी त्यावेळेला त्याच्याकरता खास एक व्हिडिओ घेईल, त्या पेशंटची मुलाखत घेईल, ते तेवढं तुम्हाला दाखवेल. एवढा त्रास त्यांनी सगळं केलं, बाबाजी केलं, जवळच्या जे वैद्य असतील त्यांचे औषधं खाल्ले, पुण्या बॉम्बेचे टॉप होमिओपॅथी, टॉप आयुर्वेदिक, ॲलोपॅथी सगळे डॉक्टर 90 केले, बालाजीपासून सगळे. पण तो पेशंट 19 वर्षापासून खूप रंजित झाला आणि तो आपण त्याला एक सिंगल पॅथी घेतली नाही, औषध डॉक्टरांनी बरोबर दिले असतील, पण मग आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांना दोन्ही मिक्स दिल्यानंतर, ॲलोपॅथी दिल्यानं मिक्स दिल्यानंतर त्यांना 6 दिवसात इतका चमत्कारिक रिझल्ट मिळालाय की भयानक, अक्षरशः म्हणजे माझ्या आयुष्यातली. आणि मी म्हणलं आता तो जर सगळा महाराष्ट्र फिरून आलेला पेशंट आहे आणि त्याला बरं नाही वाटलं, तर पूर्ण आता होणार आहे, तो पूर्ण बरा होणार आहे. तो किती अद्भुत चमत्कार आहे या पॅथीचा, या होमिओपॅथी आयुर्वेदिक जे आहे त्याची देण आहे निसर्गाची आपल्याला, त्याचा अद्भुत चमत्कार. हो, आज त्याचे लाखो रुपये खर्च झाले, त्यात तो बराच रंजित झाला. 19 वर्षामध्ये मी घरात जाऊ शकतो, घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. तो 5-6 दिवसात सगळी कामं करायला लागला,
बरं झालं. त्याच्यात जे प्रॉब्लेम होते बरेचसे त्या पेशंटने सांगितलं मला काल मी फोन केला की बाई 30-35% बरा झालोय डॉक्टर. बघा, तर त्यासाठी माझी हीच कळकळ आहे की सगळ्या पॅथी एकाच वेळेला पेशंट घेऊ शकतो. फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. ते डॉक्टर अगदी नाहीच म्हणतील तर ठीक आहे, त्यांना आम्ही आमच्या जबाबदारी देतो. ऐकतील तर बरं, नाही तर मी म्हणेल थोडंसं त्यांच्या हे जाऊन दुसरे हे करा आणि द्या. कारण की आपला जीव वाचणार आहे, फायदा होणार आहे, पैसा वाचणार आहे, टेन्शन वाचणार आहे, वेळ वाचणार आहे. हा माझ्या अनुभवाने मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. आणि काही वाटलं तर मला फोन करा, मी तुम्हाला मार्गदर्शन करेल, सहकार्य करेल. तुम्हाला इथे यायची गरज नाही, आम्ही ऑनलाईन तुम्हाला औषधं पाठवून. धन्यवाद. भेटू पुन्हा आपण. नमस्कार.